अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी सातत्याने केली जात होती। केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील वारंवार याची मागणी करत होते। त्यामुळेच आता जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिनांक 30 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। या व्हिडिओमध्ये या निर्णयाचे श्रेय राहुल गांधी चोरत असल्याचं म्हटलं जात आहे। सत्य परिस्थिती काय आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। यावेळीच्या जनगणनेत जातीचीही विचारणा केली जाईल असा महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने घेतला आहे। या निर्णयाचे दूरगामी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिणाम होणार आहेत। ही जनगणना व्हावी अशी मागणी बऱ्याच काळापासून विविध समाज घटकांकडून आणि राजकीय पक्षांकडून केली जात होती। अशी जनगणना ब्रिटिशांच्या काळात केली जात होती। 1931 नंतर मात्र भारतात अशी जनगणना झाली नाही। त्यामुळे कोणत्या जातीची जनसंख्या किती आहे हे समजून घेण्यासाठी 1931 च्या जनगणनेचा संदर्भ घेतला जात होता। 2011 मध्ये जातनिहाय जनगणना झाली, तथापि तिचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला नव्हता। आता केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा, विशेषतः काँग्रेसचा प्रयत्न आहे। आमच्या दबावामुळे केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला असं या पक्षांचं म्हणणं आहे। तथापि तो केवळ एक राजकीय अपप्रचार आहे, कारण काँग्रेसने या देशावर 55 वर्ष राज्य केले आहे। तरी सुद्धा एकदाही या पक्षाने आपल्या सत्ता काळात जातनिहाय जनगणना केली नाही। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2019 नंतर यात पुढाकार घेतला। त्यांनीही 2011 च्या जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध करा असा आग्रह त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे धरला नव्हता। इतर जाती आधारित पक्षही अनेकदा देशात किंवा राज्यांमध्ये सत्तेवर आले होते, पण त्यांनीही असा निर्णय घेतला नव्हता। त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाचे श्रेय त्या सरकारलाच देणं योग्य ठरणार आहे। दुसरा मुद्दा, जातनिहाय जनगणना आवश्यक आहे का हा आहे। भारतात अनेक जाती आहेत। जातींमध्ये उपजाती आणि पोट जाती देखील आहेत। त्यामुळे प्रत्येक जातीची नेमकी जनसंख्या किती विश्वासार्ह पद्धतीने जाणून घेणं आवश्यक ठरतं। त्याचप्रमाणे विशिष्ट जनसमुदायाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती काय आहे हेही पुढच्या धोरणांच्या निश्चितीसाठी आवश्यक आहे। त्यामुळे भारताची जातनिहाय परिस्थिती समजून घेण्यासाठी अशा पद्धतीची जनगणना करणं योग्य मानलं पाहिजे, कारण नेमकं चित्र त्याखेरीज स्पष्ट होणार नाही। जातनिहाय जनगणना झाल्यानंतर काय, हा आणखी एक प्रश्न आतापासूनच उपस्थित केला जात आहे। या प्रश्नाचं एक सरळसोट उत्तर नाही। पुढे काय होणार हे प्रत्येक जातीची लोकसंख्या समोर आली की ठरणार आहे। जातींशी संबंधित आरक्षणाची आहे हा प्रश्न विविध जातींचे लोक आणि नेते किती सामंजस्याने सोडवतात यावर या जनगणनेचे यश किंवा अपयश अवलंबून आहे। या प्रश्नाच्या अनेक साधक बाधक बाजू आहेत। त्यांचा समतोल विचार करून सुवर्ण मध्य काढणं आवश्यक ठरणार आहे, कारण एकाच वर्गातील अनेक जातींचे सामाजिक स्थान, आर्थिक परिस्थिती आणि शैक्षणिक स्थिती यांमध्ये मोठा फरक आहे। एकाच जातीतील अनेक पोट जातींच्या स्थितींमध्येही अशाच प्रकारचं अंतर आहे। जात हा एक घटक वरून एक संघ भासत असला तरी प्रत्यक्षात तो तसा एक जिनसी नसतो। त्यामुळे एकदा सर्व जाती पोट जातींची नेमकी संख्या समोर आली की सध्या असलेलं आंतरविरोध आणि विसंगती वाढू नयेत हे पाहण्याचं उत्तरदायित्व प्रत्येकावर असेल। यामध्ये जर राजकारणाचा शिरकाव झाला आणि प्रत्येक राजकीय पक्षाने राजकीय नफा तोट्याच्या हिशोबातून याकडे पाहायचं असं धोरण धरलं तर मात्र समाजामध्ये मोठा गोंधळ माजू शकतो। याची जाणीव प्रत्येक संबंधितांनी ठेवणं आवश्यक ठरणार आहे। जातनिहाय जनगणना करणं सोपं आहे, पण तिचा परिणाम हाताळण्यासाठी मोठ्या समंजसपणे आणि एकमेकांना समजून घेऊन आवश्यक भासणार आहे। हा भाग व्यवस्थितरित्या हाताळला गेल्यास अशी जनगणना समाजाच्या लाभाची ठरू शकते। जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो, तो धर्म हा आहे। ज्याप्रमाणे हिंदू धर्मात जाती आहेत त्याचप्रमाणे भारतापुरते बोलायचे झाल्यास
प्रत्येक धर्मात जाती आहेत. सध्या धर्माच्या नावाने ध्रुवीकरण हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. एकदा जातीचा मुद्दे पुढे आला की धर्माचा मुद्दा आपोआप मागे जाईल. मग भारतीय जनता पक्ष किंवा तत्सम धर्म आधारित पक्षांची कोंडी होईल असा गोड गैरसमजातून अनेक पुरोगामी म्हणून घेणाऱ्यांचीही असते. स्वतःला धर्मनिरपेक्ष मानणाऱ्या पण जातींच्या आधारावर विसंबून असलेल्या अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांचीही तशीच अंधश्रद्धा असते. तथापि तसे काही होण्याची शक्यता दिसत नाही. या सर्वांचाच विचार करूनच केंद्रातील भारतीय जनता पक्षप्रणीत सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असावा. अर्थात जातनिहाय जनगणना झाल्यानंतर कोणता पक्ष कशा प्रकारे त्याला हाताळतो यावर बरंच अवलंबून असेल. हिंदू समाजापुरतं बोलायचं झालं तर जात आणि हिंदू धर्म अशा दोन्ही बाबी मानणाऱ्यांची मोठी संख्या हिंदू धर्मात आहे. त्यामुळे या दोन्ही बाबी एकमेकींना पूरकही ठरू शकतात. बाकी याबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.